सर्वांना जय भीम. आम्ही जात आहोत नागपूरला. आम्ही पहिल्यांदाच नागपूरला जात आहोत, तेही दसऱ्याच्या दिवशी. एरवी आम्ही खूप बराच वेळ गेलेले आहोत, पण दसऱ्याच्या दिवशी मी पहिल्यांदा जात आहे. सकाळची वेळ आहे. घरी वंदना वगैरे सर्व करून आम्ही निघालेले आहोत. नागपूरला भयंकर गर्दी होती, भयंकर ट्रॅफिक होतं. ते पार करून आम्ही सगळ्यात पहिले पोहोचलो ड्रॅगन पॅलेसला. ड्रॅगन पॅलेसवर खूप गर्दी होती. मग आम्ही आतमध्ये गेलो, चपला बाहेर ठेवल्या आणि आतमध्ये गेलो. चपला ठेवण्यासाठी एक रॅक आहे बाहेर, तिथे चपला ठेवल्या आणि आतमध्ये गेलो. तेव्हा थोडं मन बसून गेलं, कारण तुम्हीच बघा, जेवढी संख्या आपली होती त्याहीपेक्षा जास्त त्या परिसरात कचरा होता. हे बघा, हे ड्रॅगन पॅलेसचं गार्डन आहे. या गार्डनमध्ये बघा लोकांनी चपला कशा ठेवलेल्या आहेत. बघा, पूर्ण झाडं मोडलेली आहेत, तोडलेली आहेत. झाडांवरती त्यांनी ठेवलेली आहेत चपला. स्वच्छता ठेवा असं इथे पाटी लिहिलेली आहे. तरीही त्यांनी हे बघा काय केलेलं आहे. खूप सारा कचरा जिथे खाल्लं तिथं फेकलेला आहे. चिप्सचे पॉकेट, जे काही खाल्लं त्याचे पॉकेट, पाण्याच्या बॉटल, जेवलेल्या पातळवळ्या, बराच कचरा त्यांनी इथे फेकलेला आहे. आणि हे बघा, एका पॉलिथिनमध्ये केळाची साले टाकून फेकलेली आहे. सर्व जागी कचराच कचरा. तुम्हाला याच्याशिवाय काहीच दिसणार नाही, फक्त कचरा. जागोजागी डस्टबिनची व्यवस्था केलेली होती, पण तरीही कुणीही डस्टबिनमध्ये कचरा टाकलेला नाही आहे. या ठिकाणी तर भयंकर कचरा. हे बघा, तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ. हे बघा कचरा, खूप भयंकर घाण. जिथे बाबासाहेबांची मोठी मूर्ती आहे तिथे बघा कचरा. आणि जागोजाग तुम्हाला डस्टबिनही दिसेल. बघा कचरा भयंकर. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आपण जिथे जाऊ तिथे डस्टबिनमध्ये कचरा टाका. जिथेही जाऊ तिथे, कुठेही असो, आपण रेल्वेमध्ये असो, स्टेशनवर असो, कुठेही असो, कचरा हा डस्टबिनमध्येच टाका. सर्वांना विनंती आहे, परिसर घाण करू नका. नगरपालिकावाल्यांनी, गव्हर्नमेंटनी तुमच्यासाठी डस्टबिन ठेवलेले आहेत, त्यामध्ये कचरा टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला काय बरोबर वाटलं, काय चूक वाटलं. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.